आंबेडकर जेव्हा एक राजकारणामध्ये म्हणतायत तर आंबेडकराचा बराचसा काळ दिल्लीमध्ये गेला होता महाराष्ट्र सोडून. आणि आंबेडकराचं जे पॉलिटिकल ग्राउंड होतं ते महाराष्ट्र होतं. खास करून त्यांचे अनेक सहकारी इथंच होते. परंतु बाबासाहेबांच्या हयातीतच नेहमीच अन्वयामध्ये जशी एक सत्ता स्पर्धा सुरू झालेली होती तशी सत्ता स्पर्धा सुरू झालेली होती. परंतु आंबेडकर असल्यामुळे ती काय फार त्या काळात तशी उफाळून आली नाही. पण ते एक्झॅक्ट आंबेडकराचं महापरिनिर्वाण झालं आणि ती सत्ता स्पर्धा उफाळून आली. त्याच्यातले पहिले 2 गट निर्माण झाले ते म्हणजे BC कांबळे वर्सेस दादासाहेब गायकवाड. असे 2 गट पहिल्यांदा निर्माण झाले. आणि खरं तर या सगळ्याला एक कायमच या सगळ्या डिवायडेड होण्याला एक तत्वज्ञानाचा आधार दिला जातो. म्हणजे कसं की दादासाहेब गायकवाड हे साम्यवादी विचाराकडे वळले होते, ते डावे होते आणि म्हणून आंबेडकरांचा डाव्यांना विरोध वगैरे होता असं सगळं एक सांगितलं जातं. आणि BC कांबळे वगैरे हे सगळे हे होते. असं काही नव्हतं. तर हे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एक केलेले एक प्रकारचं एक विपर्यस्तीकरण होतं, एक चुकीचा अर्थ लावलेला होता. म्हणजे उदाहरणार्थ BC कांबळे दादासाहेब गायकवाडांना काय म्हणाले आणि त्याच्यात आणखी एक क्लासचा पण अँगल आहे की दादासाहेब गायकवाड हे एकदम ग्राउंडचा माणूस, म्हणजे धोती घालणारा, टोपी घालणारा, आपला सरळ गावठी असा सगळा माणूस होता. आणि BC कांबळे म्हणजे स्वतःला असं इलीट समजणारे, कायम टाय कूट बोट असा सगळा घालायचा आणि बाबासाहेबांची भ्रष्ट नक्कल करायची, म्हणजे बाबासाहेबासारखं असं सगळं ते दाखवायचं. आता ही जी एक नक्कल करण्याची जी एक सगळी हे होती आणि मग त्याच्यातून ते दादासाहेब गायकवाडाला ते धोत्र्या म्हणायचे की दादासाहेब गायकवाडांना काही राजकारण कळत नाही. पण तुम्ही जर बघाल की स्वतः बाबासाहेब गायकवाडांचा अधिक विश्वास हा दादासाहेब गायकवाडांच्यावर होता. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मी जर माझं आत्मचरित्र लिहिलं, म्हणजे बाबासाहेबांनी कधीच लिहिलं नाही, म्हणजे वेटिंग फॉर व्हिसा नावाचं जे बाबासाहेबांचं छोटंसं एक आहे ते आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो मधातच सोडून दिला. पण ते असं म्हणाले की मी जर कधी माझं आत्मचरित्र लिहिलं तर ते त्याच्यात अर्धा अधिक हे दादासाहेब गायकवाडाचे संदर्भ असतील. त्या दादासाहेब गायकवाडाला हे धोत्र्या म्हणायचे. आणि त्यावेळेला 2 मतभेद झाले की काय करायला पाहिजे. तर दादासाहेब गायकवाडांनी दलितांसाठी जमिनीचा सत्याग्रह ही महत्वाची गोष्ट आहे अशी भूमिका घेतली आणि त्याच्यासाठी सत्याग्रह सुरू केला. BC कांबळेनं त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन असं सुरू केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विधानाचा चुकीचा कोट करत ते असं म्हणाले की संसदीय आयुध असताना अशा पद्धतीचे सत्याग्रह करणं हे अराजकाचं व्याकरण आहे. असं एक पुस्तकी असं सगळं सुरू झालं आणि पहिलं फ्रॅक्शन दादासाहेब गायकवाड विरुद्ध BC कांबळे